मॅक्सिमम डिमांड ऑफ जनरेटिंग स्टेशन इज 18 मेगावॅट. काय दिलेलं आहे? मॅक्सिमम डिमांड दिलेली आहे. ओके, दॅट इज 18 मेगावॅट. याला अंडरलाईन करू आपण. 18 मेगावॅट ही मॅक्सिमम डिमांड दिली आहे. कॅल्क्युलेट सॉरी कॉस्ट पर KWH. कॅल्क्युलेट काय करायचंय? कॉस्ट पर KWH कॅल्क्युलेट करायची. ओके, आपल्याला फॉर्म्युला माहिती. आता याच्यावरती काय दिलंय? कॅपिटल कॉस्ट दिलेली प्लॅन्टची एक 180 इंटू 10⁶ रुपीज. युनिट काय दिलंय त्याचं? रुपीज दिलेलं आहे. कॉस्ट आहे त्याच्यामुळे त्याचं युनिट काय आहे? रुपीज आहे. 180 इंटू 10⁶ म्हणजे याच्या पुढे 6 शून्य. ओके, त्यानंतर आणखीन काय दिलंय? एन्युअल कॉस्ट ऑफ फ्युएल अँड ल्युब्रिकेटिंग ऑइल 16 इंटू 10⁶ रुपीज आहे. टॅक्सेस बिक्सेस सगळं जे काय आहे, सॅलरीज वगैरे, ते किती आहे? ₹10 इंटू 10⁶ आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपण हे कशात बघितलेलं आहे? फिक्स कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट. आठवतंय का? फिक्स कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट याच्यामध्ये बघितलेले आहे. तर या फिक्स कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट आहे ज्या प्लांट चालवण्यासाठी लागणार आहे. ओके, डेप्रिसिएशन सुद्धा त्याच्यामध्ये वन ऑफ द कॉस्ट आहे. बरोबर, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 दीज आर द फिक्स प्लस रनिंग कॉस्ट. तर या का बरं दिलेल्या आहेत तर ते पण आपण बघू. पुढं काय म्हणलंय? अॅन्युअल लोड फॅक्टर इज इक्वल टू 60%. ओके, आता याच्यावरून आपल्याला पहिलं काय काय गिवन आहे ते आपण लिहून काढू. सगळंच लिहायची गरज नाहीये. कॅपिटल कॉस्ट बिस्ट परत रिपीट लिहिलेलं कधी पण चांगलं. गिवन, आता गिवन कॅपिटल कॉस्ट ठीक आहे, ती राहू देऊ आपण. पहिलं काय दिलंय? मॅक्सिमम डिमांड दिली. किती आहे ती? 18 मेगावॅट. किती आहे? 18 मेगावॅट. तर 18 मेगावॅटचं कशामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे? मॅक्सिमम डिमांड इज इक्वल टू 18 मेगावॅट म्हणजे 18 इंटू 10⁻² किती किलोवॅट? किती येतं? 10⁻³ किलोवॅट. ओके, अॅन्युअल लोड फॅक्टर दिलेला आहे. इट इज गिवन 60%. सो 60 डिवायडेड बाय 100. बरोबर, 60% म्हणजे काय? 60/100 किती येईल तो? 0.6. ओके, 0.6 हा झाला अॅन्युअल लोड फॅक्टर. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय? परत एकदा बघा, कॅल्क्युलेट व्हॉट इज टू कॅल्क्युलेट कॉस्ट पर किलोवॅट आवर. कॉस्ट पर किलोवॅट आवर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला एवढं सगळं माहिती आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे? कॉस्ट पर किलोवॅट आवरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. आहे का आपल्याकडे? तो आहे का फॉर्म्युला आपल्याकडं? आहे फॉर्म्युला. हे पहा, तुमच्या समोर जो दिसतोय हा कॉस्ट पर किलोवॅट आवरचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? टोटल इयरली चार्जेस. व्हॉट डू यू मीन बाय टोटल इयरली चार्जेस? एका वर्षाला इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी किती चार्जेस लागले? बरोबर, त्याला काय म्हणणार आपण? टोटल इयरली चार्जेस. मग आपल्याला हे कुठं टोटल इयरली चार्जेस दिलेले आहेत का रे? याच्यामध्ये टोटल इयरली चार्जेस दिलेले आहेत का? येस, इट इज गिवन. कुठं दिलेले आहेत? अॅन्युअल कॉस्ट फ्युएल. बरोबर आहे, कॉस्ट ऑफ फ्युएल, ल्युब्रिकेटिंग ऑइल, टॅक्सेस, वेजेस अँड सॅलरीज, रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा चार्जेस आहे, अॅन्युअली द्यावा लागतो आणि डेप्रिसिएशन पण द्यावं लागतो. लक्ष देते का तुम्हाला? दीज आर 1, 2, 3 and 4. These are nothing but yearly charges. So सगळ्यात पहिले आपण काय करू? इयरली चार्जेस कॅल्क्युलेट करू. येते का लक्षामध्ये? ओके, टोटल इयरली चार्जेस इक्वल टू अॅन्युअल कॉस्ट ऑफ फ्युएल. इथं दिलंय अॅन्युअल कॉस्ट ऑफ फ्युएल, ल्युब्रिकेटिंग ऑइल प्लस टॅक्सेस, वेजेस अँड सॅलरीज प्लस काय येईल अजून? प्लस काय येईल? रेट ऑफ इंटरेस्ट
आणि प्लस अजून येईल का काही? काय येईल? काय येईल? डेप्रिसिएशन कॉस्ट. तर आता आपल्याला अॅन्युअल कॉस्ट माहिती आहे किती आहे, डायरेक्टली 16 × 10⁻⁶ आहे. टॅक्सेस, वेजेस अँड सॅलरीज माहिती आहे. रेट ऑफ इंटरेस्ट पर्सेंटेज मध्ये दिला आहे. सो आपण रेट ऑफ इंटरेस्ट किंवा कॉस्ट ऑफ इंटरेस्ट असं म्हणू आपण त्याला. कॉस्ट ऑफ इंटरेस्ट कशी काढणार आपण? 12% ऑफ कॅपिटल कॉस्ट. कॅपिटल कॉस्ट 12% म्हणजे काय? 12/100 इंटू कॅपिटल कॉस्ट किती आहे? 180 × 10⁻⁶. Hence, cost of interest will be किती येते? So it is cost of interest is 16 × 10⁻⁶ रुपीज. आता नेक्स्ट काय करायचंय? डेप्रिसिएशन कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. डेप्रिसिएशन कॉस्ट दुसरं पेज घेतो. डेप्रिसिएशन कॉस्ट इज इक्वल टू किती दिलेली आहे त्यांनी? डेप्रिसिएशन कॉस्ट किती दिलेली आहे? 8% आहे. 8% ऑफ कॅपिटल कॉस्ट. 8% ऑफ कॅपिटल कॉस्ट. 8% म्हणजे किती? 8/100 इंटू कॅपिटल कॉस्ट 180 × 10⁻⁶. Depreciation cost will be equal to depreciation cost is equal to 14.4 × 10⁻⁶ रुपीज. ओके. आता डेप्रिसिएशन कॉस्ट झाली. इथं काय झालं? इंटरेस्टची कॉस्ट ऑफ इंटरेस्ट झाली, डेप्रिसिएशनची कॉस्ट झाली. आता नेक्स्ट आपल्याला काय काढायचं? आता टोटल इयरली चार्जेस. अॅन्युअल कॉस्ट ऑफ फ्युएल आपल्याला माहिती आहे. टॅक्स, वेज, सॅलरीज आपल्याला माहिती आहे. कॉस्ट ऑफ इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केली. डेप्रिसिएशन कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली. सो टोटल इयरली चार्जेस इज इक्वल टू, सांगा आता व्हॅल्यू काय? टोटल इयरली चार्जेस इक्वल टू, सगळ्यात पहिले कसली व्हॅल्यू घ्यायची? अॅन्युअल कॉस्ट ऑफ फ्युएल. व्हॉट इज अॅन्युअल कॉस्ट ऑफ फ्युएल? किती आहे? 16 × 10⁻⁶. 16 × 10⁻⁶ प्लस व्हॉट इज नेक्स्ट? टॅक्सेस, वेजेस अँड सॅलरीज. याच्यासाठी किती कॉस्ट लागते ती पण आपल्याला दिलेली. किती आहे? 10 × 10⁻⁶. 10 × 10⁻⁶ प्लस नेक्स्ट काय? कॉस्ट ऑफ इंटरेस्ट किंवा रेट ऑफ इंटरेस्टची कॉस्ट किती ती? 16 × 10⁻⁶ आपण कॅल्क्युलेट केली. 16 × 10⁻⁶ आणि प्लस शेवटची आहे डेप्रिसिएशन कॉस्ट. डेप्रिसिएशन कॉस्ट किती आली? 14.4 × 10⁻⁶. 14.4 × 10⁻⁶. So total yearly charges equal to total yearly charges equal to 56.4 × 10⁻⁶ रुपीज. ओके, हे झाले टोटल इयरली चार्जेस.
बघा आपण टोटल इयरली चार्जेस का बरं कॅल्क्युलेट केले, कारण आपल्याला काय काढायचं होतं, कॉस्ट पर किलोवॅट आवर काढायची. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव कॅल्क्युलेटेड टोटल इयरली चार्जेस. नाउ नेक्स्ट what we want to calculate, number of units generated per year. काय काढायचंय, नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड पर इयर. कसं काढणार आहे आता, कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतंय, नंबर ऑफ युनिट प्रोड्युस्ड इन ए इयर ऍव्हरेज लोडच्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतंय. ओके, सो इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट टोटल युनिट्स प्रोड्युस्ड इन ए year, what we have to do, we have to multiply average load into number of hours in a year. आता आपल्याला याच्यात नंबर ऑफ आवर्स इन ए इयर माहिती आहे, पण ऍव्हरेज लोड माहिती आहे का, ऍव्हरेज लोड दिलाय का, तर नाही दिलेला, ऍव्हरेज लोड दिलेला नाहीये. मग ऍव्हरेज लोड जर काढायचा असेल तर काय काढावं लागेल आपल्याला, आपल्याला दिलेलं काय बघा बरं, काय दिलेलं आहे, लोड फॅक्टर दिलेला आहे का बघा, आपल्याला दिलाय का, किती काय दिलाय, अॅन्युअल लोड फॅक्टर दिलाय 0.6 आणि मॅक्सिमम डिमांड दिलेली आहे. आता लोड फॅक्टर आणि मॅक्सिमम डिमांड हे दोन्ही एका याच्यात येतात का, कुठे, या फॉर्म्युल्यामध्ये येतात. ते काय फॉर्म्युला येतो बघा, लोड फॅक्टर इज इक्वल टू ऍव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. याच्यावरून आपण काय काढू शकतो, आपल्याला लोड फॅक्टर माहिती आहे आणि मॅक्सिमम डिमांड माहिती आहे, याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, एकदा ऍव्हरेज लोड कॅल्क्युलेट केला की आपल्याला काय मिळेल, एनर्जी कंझ्युम टोटल युनिट प्रोड्युस्ड इन ए इयर मिळेल. आलंय लक्षामध्ये. सगळ्यात पहिले काय काढायचं, हा फॉर्म्युला वापरायचा, लोड फॅक्टर इज इक्वल टू ऍव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड, आणि याच्यावरून काय काढायचंय, ऍव्हरेज लोड काढायचा आहे. ओके, स्टार्ट. लोड फॅक्टर इज इक्वल टू, नेक्स्ट, लोड फॅक्टर इज इक्वल टू काय येईल, ऍव्हरेज लोड अपॉन ऍव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हा फॉर्म्युला आपण पहिले लिहून काढला. आता आपल्याला याच्यामध्ये लोड फॅक्टर दिलेला आहे 0.6 आणि मॅक्सिमम डिमांड किती दिली आहे, मॅक्सिमम डिमांड किती दिली आहे, 18 इंटू 10⁻³ किलोवॅट. ऍव्हरेज लोड अपॉन 18 इंटू 10⁻³. ऍव्हरेज लोड इक्वल टू काय होईल, इक्वल टू 0.6 इंटू 18 इंटू 10⁻³. सो ऍव्हरेज लोड is equal to 10.8 इंटू 10⁻³ युनिट काय येईल, हे बघा लोड फॅक्टरला काहीच युनिट नाहीये, मॅक्सिमम डिमांडच युनिट ऍव्हरेज लोडला येईल, म्हणजे किती येईल, किलोवॅट. आलं लक्षात, दिस इज ऍव्हरेज लोड. नेक्स्ट, नेक्स्ट काय येईल, पुढचा फॉर्म्युला येईल, ऍव्हरेज लोड इज इक्वल टू, ऍव्हरेज लोड इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ युनिट्स प्रोड्युस्ड इन ए इयर किंवा जनरेटेड इन ए इयर किंवा एनम असं सुद्धा म्हणू शकतात, अपॉन काय येईल, नंबर ऑफ आवर्स इन इयर. सो ऍव्हरेज लोड आपण आता कॅल्क्युलेट केला, किती आला तो, 10.8 इंटू 10⁻³ किलोवॅट. सो 10.8 इंटू 10⁻³ किलोवॅट is equal to number of unit produced
इन इयर अपॉन नंबर ऑफ आवर्स इन ए इयर किती होतात 365 इंटू 24 माझ्या मते ते 8760 होतात 8760 ना 10.8 इंटू 10⁻³ इंटू हे काय 8760 इक्वल टू काय होणार नंबर ऑफ युनिट प्रोड्युस्ड फायनली number of units produced in a year will be equals to 0.60 10⁻⁶. What is the unit? बघा 10.83 इंटू 10⁻³ कशामध्ये आलाय किलोवॅट मध्ये आणि 8760 कशामध्ये आवर्स म्हणजे किलोवॅट आवर आलं लक्षात नंबर ऑफ प्रोड्युस्ड नंबर ऑफ युनिट प्रोड्युस्ड इन ए इयर कशामध्ये येणार किलोवॅट आवर्स मध्ये येणार सो कॉस्ट पर किलोवॅट आवर इज इक्वल्स टू number of total yearly charges upon number of unit produced in a year किंवा generated per year produced per year ओके सो टोटल इयरली चार्जेस किती आलेले होते आपले 56.4 इंटू 10⁻⁶ is equal to 56.4 into 10⁻⁶ upon total unit produced in a year is 94.6 into 10⁻⁶. So cost per kilowatt hour will be equals to 0.5961. हा आता बघा याचं वरच्याचं युनिट काय 56.10⁻⁶ कशामध्ये आलेलं आहे ना काय युनिट आहे रुपीज आहे हा काय रुपीज आणि अपॉन याचं काय युनिट आहे ओके so unit is rupees per kilowatt hour so this is the answer of cost of electricity per unit